नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे कॉन्करंट फोर्स सिस्टीमचं न्यूमेरिकल हे। तर प्रॉब्लेम बघा, फाइंड द रिझल्टंट ऑफ कॉन्करंट फोर्स सिस्टीम ॲज शोन इन फिगर, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय ॲनालिटिकल मेथड। हे तुम्हाला डायग्राम दिलेली आहे बघा। हा फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट। तर सर्वात पहिले बघा, हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये चालला फोर्स? कोणत्या क्वाड्रंट मध्ये चालला? हा चालला थर्ड क्वाड्रंट मध्ये। बघा याचा एरो असा आहे, तर इकडे चालला थर्ड क्वाड्रंट, आणि हा चालला कोणत्या क्वाड्रंट मध्ये? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये चालला। हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये चालला? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये। तर आता याचा आपल्याला रिझल्टंट काढायचा आहे आणि याचा डायरेक्शन काढायचा आणि पोझिशन दाखवायचे। तर प्रॉब्लेम कसं सोडवायचं बघा। आता याला मी थोडंसं साईडला करतो। आता हे डायग्राम तर गिवन होती, पण असं नाही आहे की तुम्हाला एक वेळा पुन्हा डायग्राम काढावा लागेल। काय काढावं लागेल? पुन्हा डायग्राम। तर सर्वात पहिले एक्स ऍक्सिस घ्यायचा। काय घ्यायचा? एक्स ऍक्सिस। नंतर काय घ्यायचा? वाय ऍक्सिस। इथे घेतला तुम्ही एक्स ऍक्सिस आणि इथे काय घेतला? वाय ऍक्सिस। आता सर्वात पहिले बघा, आता हा 5 किलोन्यूटनचा फोर्स आहे, याला रिझॉल्व्ह करावं लागते आपल्याला। काय करावं लागते? रिझॉल्व्ह। तर पण आता हा 5 जे ऍक्सिस वरचे जे फोर्स असतात याला रिझॉल्व्ह करायची गरज नाही। कुठे चालला हा? लेफ्ट साइडला चालला। जसा आहे तसंच दाखवायचा। ऍक्सिस वरचे फोर्स रिझॉल्व्ह होत नाही। हा झाला 5 किलो न्यूटन। त्यानंतर हा जो 10 किलो न्यूटनचा फोर्स आहे, याचा अँगल नाही सांगितला। हा असा आहे। याच्या डायग्राम गिवन आहे। या क्वेश्चन मध्ये काय आहे? डायग्राम गिवन आहे। कधी कधी क्वेश्चन मध्ये डायग्राम गिवन नसते, तर तुम्हाला काढायला लागते। आता 10 किलो न्यूटनचा आहे। आता लक्ष द्या, कोणताही जर समजा इन्क्लिनेशन वाला अँगल असला, म्हणजे फोर्स असला, तर तुम्हाला टचेस फ्रॉम द एक्स ऍक्सिस काय घ्यायचं? अँगल घ्यायचं। आता याने अँगल काय दिला आपल्याला? वाय ऍक्सिसचा टच दिला 40। एक क्वाड्रंट कितीचा असते? 90 चा। एक क्वाड्रंट कितीचा आहे? 90 चा। तर तुम्ही काय करसाल? 90 मधून हा इकडला 40 मायनस केला तर तुम्हाला इकडला भेटून जाईल। तर 90 मधून 40 गेला, किती राहिला? 90 मधून 40 गेले, किती राहिले? 50। मग चेक करा याचा एरो। याचा एरो कुठे चालला पहा बरं। हा असा चालला खाली, असा 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 चालला की नाही चालला? हा असा चालला, हा एरो असा चालला। मग कोणत्या क्वाड्रंट मध्ये चालला? आता डबल एक वेळा तुम्हाला क्वाड्रंट सांगतो मी तुम्हाला। हा आहे तुमचा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट। तर चेक करायचं की कोणत्या क्वाड्रंट मध्ये चालला एरो। कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे त्याचा काही घेणं नाही आपल्याला, पण कोणत्या क्वाड्रंट मध्ये जात आहे त्याचं घेणं देणं आहे। हे लक्षात? तर कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये। पण कुठे चालला? थर्ड क्वाड्रंट मध्ये चालला तो। कुठे चालला? कशावरून दाखवला? या एरो वरून। मग थर्ड क्वाड्रंट कसा दिसते पहा। थर्ड क्वाड्रंट पाहून घ्या, याले थर्ड क्वाड्रंटले पाहून घ्या। याले झूम करून दाखवतो। हा असा आहे का थर्ड क्वाड्रंट? सांगा बरं। हा थर्ड क्वाड्रंट असा आहे की नाही आहे? असाच आहे। कसा आहे? असाच। मग असाच लिहायचं इथं थर्ड क्वाड्रंट, कारण हा थर्ड क्वाड्रंट मध्ये चालला त्याच्यामुळे। तर लक्षात ठेवा, एक्स ऍक्सिसले कॉस म्हणायचं आणि वाय ऍक्सिसले काय म्हणायचं? साइन। तर सर्वात आधी हा फोर्स लिहायचा। किती आहे? 10 किलो न्यूटन। तर इथे घेतला 10। एक्स ऍक्सिसले म्हटलं आपण कॉस, आणि अँगल कितीचा आहे? 50 चा। अँगल कितीचा आहे? 50 चा। मग नंतर अँगल घ्यायचा। त्यानंतर हा इथे किती आहे? 10। वाय ऍक्सिसले काय म्हणायचं? साइन। मग इथे लिहायचं साइन, 10 साइन, आणि अँगल किती आहे? 50 चा। म्हणजे की जे पण हॉरिझॉन्टल वाले आहेत ऍक्सिस हे असा, तर याले कॉस काउंट करायचं, आणि व्हर्टिकल म्हणजे वाय ऍक्सिस म्हणजे साइन। एक्स ऍक्सिस म्हणजे कॉस आणि वाय ऍक्सिस म्हणजे साइन। हे झालं आपलं रिझॉल्व। आपण हा कोणता फोर्स रिझॉल्व केला? हा एक झाला रिझॉल्व। आता त्यानंतर हा 20 किलो न्यूटनचा जो फोर्स आहे हा चालला वर। कुठे चालला? वर। तर हा चालला वर, याला रिझॉल्व नाही होईल। ऍक्सिस वरचा फोर्स रिझॉल्व होणार नाही। 20 किलो न्यूटन। मग आता हा 15 किलो न्यूटनचा फोर्स कोणत्या क्वाड्रंट मध्ये चालला सांगा बरं? सेकंड मध्ये। कुठे चालला? सेकंड मध्ये चालला तो। कुठे चालला का दुसऱ्या इकडे? नाही। तर याला आता रिझॉल्व करू आपण। किती किलो न्यूटनचा आहे? 15 किलो न्यूटन। हा अँगल आहे 30 डिग्री, टचेस फ्रॉम द एक्स ऍक्सिस आहे। आणि कोणत्या क्वाड्रंट मध्ये चालला? सेकंड। कोणत्या क्वाड्रंट मध्ये चालला? सेकंड। मग सेकंड क्वाड्रंट कसा दिसते? डबल एक प्लसचं साइन पाहिलं, एक वेळा चेक करा। क्वाड्रंट हा फर्स्ट, हा सेकंड,
हा थर्ड, हा फोर्थ, हा सेकंड क्वार्टर आहे. असा काय सेकंड क्वार्टर. तर याला सेकंड क्वार्टर काढला आपण. मग त्यानंतर सर्वात पहिले काय घेतात फोर्स. फोर्स किती आहे 15. एक्स ऍक्सिसले काय म्हणतो आपण हॉरिझॉन्टल ऍक्सिसले कॉस 15 कॉस. आणि अँगल कितीचा आहे 30. 15 कॉस 30. त्यानंतर हा वाय ऍक्सिस 15 साइन. अँगल कितीचा आहे 30. 15 साइन 30 आणि 15 कॉस 30. कोणाला काही डाऊट. त्यानंतर आता हा बघा हा 12 किलो न्यूटन. हा कुठे चालला इकडे चालला. ऍक्सिसवर असल्यामुळे रिझॉल्व्ह होणार नाही. 12 किलो न्यूटन. त्यानंतर 20 किलो न्यूटन डाऊनवर्ड चालला. जे इन्क्लाइंड आहात त्यालाच काय केलं आपण रिझॉल्व्ह केलं. बाकीच्याला रिझॉल्व्ह करायची गरज नाही. आता काढायचं आपल्याला समीशन एफ ऑफ एक्स. तर समीशन एफ ऑफ एक्स कसा काढतात एकदम सिंपल आहे. एफ ऑफ एक्सचा अर्थ काय होते एक्स ऍक्सिस. काय होते एक्स ऍक्सिस. फक्त तुम्हाला अशी हॉरिझॉन्टल लाईन पाहायची आहे. अशी आडवी इकडे इकडे अशा दोन लाईन पाहायच्या फक्त. जर राईटले गेला तर म्हणा पॉझिटिव्ह, उजव्या साईडले गेला तर पॉझिटिव्ह म्हणा, डाव्या साईडला आला तर निगेटिव्ह. फक्त अशी आडवी लाईन पाहायची. तर सर्वात पहिली बघा आता हा 5 किलो न्यूटन कुठे चालला राईटले चालला की लेफ्टले चालला. राईट की लेफ्ट. हा चालला लेफ्ट साईडले. बघा इकडे इकडे तुमचा जर तुम्हाला आठवलं नाही तुमचा विसरले तुम्ही उजवी बाजू कोणती डावी बाजू कोणती. जे तुम्ही जेवण करता ना ती उजवी बाजू. आणि येणार लक्षात रिमेनिंग डावी बाजू. मग असं पाहायचं. आता बघा याची दिशा कुठे चालली इकडे चालली. कुठे चालली इकडे म्हणजे इकडे चालली. कोणता हात आहे हा माझा डावा हात आहे. कोणता हात आहे डावा म्हणजे लेफ्ट साइड. लेफ्ट असला तर निगेटिव्ह. हा लेफ्टले गेला म्हणजे -5. त्यानंतर हा 10 cos 50 याचा एरो पार इकडे चालला की इकडे चालला इकडे चालला. कोणता हात हवा डावा म्हणजे निगेटिव्ह -10 cos 50. उजवा असला तर पॉझिटिव्ह. हा कुठे चालला 15 cos 30 कुठे चालला इकडे चाललो इकडे डावा म्हणजे लेफ्ट साइड -15 cos 30. सर्व फोर्स घ्यायचे आडवे वाले. हा कुठे चालला सांगा हा कुठे चालला इकडे. इकडे कोणता हात होय कोणता होय राईट. म्हणजे काय होणार +15. फक्त आडवे फोर्स घेतले. इकडे गेला ना तर म्हणा पॉझिटिव्ह राईट. इकडे गेला ना तर म्हणा निगेटिव्ह लेफ्ट. ओके लेफ्ट आणि राईट बाकी काहीच नाही. राईट साइड जास्त काम करते पॉझिटिव्ह. लेफ्ट साइड पण कमी काम करते निगेटिव्ह. वर डोकं आहे पॉझिटिव्ह खाली पाय हात निगेटिव्ह. आता की वाय ऍक्सिस घेऊ. पण पहिले काय करायचं आपल्या कॅल्सी मध्ये हे आन्सर टाकायचं. एक पुरेचे पुरं कॅल्क्युलेशन आणि एक वेळा रिचेक करायचं कोणता हॉरिझॉन्टल फोर्स सुटला काय. हा 1 झाला हा 2 हा 3 आणि हे 4. अजून कोणता होता काय नाही. तर आता कॅल्सी टाकू आपण. तर सर्वात पहिला का -5 -10 cos 15 -15 cos 30 कोणता -10 cos 50 आहे 50 इथं मी 15 लिहिलं वाटते गलतीनं. एक मिनिट इथं 50 पाहिजे. 15 आणि 15 मध्ये हे झालं. इथं 50 पाहिजे. किती आहे हा 10 cos 50 आहे 50. एक मिनिट 10 cos 50 करा. याचा आन्सर किती येते -9.41 किलो न्यूटन असलं तर घ्यायचा किलो न्यूटन. आता घ्या समीशन एफ ऑफ वाय. वर गेला तर पॉझिटिव्ह. हा एक मिनिट लक्ष द्या एक मिनिट. हा कुठं चालला
लेफ्ट साइड, हा कुठं चालला लेफ्ट साइड, -10 cos 50, हा कुठं चालला लेफ्ट साइड, -15 cos 30, आणि हा काय 12 आहे, 12 किती आहे 12, तर इथं +12 लिहा, काय लिहा +12. आता करा ऍडिशन, -12.41, नजर हटी दुर्घटना घटी, असं काम आहे. ओके, म्हणजे बघा हा 12 आहे, मी पगलतीन 15 इथं लिहिलं तर हा 12 आहे, तर इथं +12 याचं. ओके, त्यानंतर आता समिशन एफ ऑफ वाय. आता काय करायचं, वर गेला तर प्लस आणि खाली आला तर मायनस, कुठून घेतला चालते. आता हा कुठं चालला सांगा, वर की खाली, यारो पाय यारो, खाली चालला म्हणजे -10 sin 50, हा कुठं चालला 20 वाला, कुठं चालला वर की खाली, हा चालला वर, कुठं चालला वर, +20. त्यानंतर हा 15 sin 30 कुठं चालला वर, +15 sin 30, आणि हा 20 कुठं चालला खाली, -20. येत्या का लक्षात, एक वर डबल लक्ष द्या, हा 10 sin 50 खाली मायनस, हा 20 वाला वर प्लस, हा 15 sin 30 वर चालला प्लस, आणि हा 20 वाला कुठं चालला खाली. अजून कोणता राहिला का चेक करा, 1 2 3 आणि 4. आता कॅल्शियम टाका, किती येते, -10 sin 50 +20 +15 sin 30 -20, तर याचा आन्सर आलं -0.16 किलो न्यूटन. समिशन ऑफ एफ ऑफ वाय. आणि आता करायचा आहे रिझल्टन, तर रिझल्टनचा फॉर्म्युला आहे R इज इक्वल टू अंडररूट ऑफ समिशन ऑफ एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर प्लस समिशन ऑफ एफ ऑफ वाय चा स्क्वेअर, समिशन ऑफ एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर प्लस समिशन ऑफ एफ ऑफ वाय चा स्क्वेअर. एफ ऑफ एक्स किती आहे, -12.41 चा स्क्वेअर आणि -0.16 चा स्क्वेअर, किती येते रिझल्ट, ब्रॅकेट मध्ये टाकणं गरजेचं आहे, पहिले अंडरूट टाका, मग इन ब्रॅकेट -12.41 चा स्क्वेअर, ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट -0.16 चा स्क्वेअर, 12.41 किलो न्यूटन. त्यानंतर आता आपल्याला थीटा काढायचा, काय काढायचा आहे थीटा. थीटा काढायचा असेल तर फॉर्म्युला आहे tan इनवर्स समिशन एफ ऑफ वाय अपॉन समिशन एफ ऑफ एक्स. तर समिशन एफ ऑफ वाय काय आहे सांगा, समिशन एफ ऑफ वाय निगेटिव्ह आन्सर लिहायचा नाही, फक्त पॉझिटिव्ह, कारण की हा 90 पेक्षा बिलो आहे अँगल, 0.16, आणि समिशन एफ ऑफ एक्स किती आहे 12.41. इथं निगेटिव्ह आन्सर लिहायचा नाही, निगेटिव्ह पॉझिटिव्ह येऊन जाईल. समिशन एफ ऑफ वाय अपॉन समिशन एफ ऑफ एक्स, तर काय येते शिफ्ट आणि टॅन दाबलं तर टॅन इनवर्स येते. त्यानंतर 0.16 डिवायडेड बाय 12.41, तर याचा आन्सर येते खूप कमी अँगल आला 0.73. किती आला 0.73 डिग्री. आता दाखव पोझिशन. तर सर्वात पहिले एक्स एक्सिस, नंतर वाय एक्सिस. आता लक्ष द्या, याला एकाने काय करायचं, इथं प्लस इथं मायनस, इथं प्लस आणि इथं मायनस लिहायचं. आता एक्स एक्सिस मध्ये बघा, एफ ऑफ एक्स मध्ये निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह, मग हे एक्स एक्सिस मध्ये एक तर निगेटिव्ह राहील किंवा पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह. वाय एक्सिस बघा, निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह, म्हणजे कोणता क्वाड्रंट आहे थर्ड क्वाड्रंट. हा झाला तुमचा रिझल्टंट, जो की आला होता 12.41 किलो न्यूटन, आणि हा झाला आपला अँगल जो आला थीटा इज इक्वल टू 0.73 डिग्री.
आणि विद्यार्थी मित्रांनो, हे प्रॉब्लेम किती मार्क्ससाठी आलेला आहे? 6 मार्क्ससाठी. जर तुम्हाला हे प्रॉब्लेम समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. हे नोट डाऊन करून घ्या.